होय आत्ता शेअर ट्रान्सफर व्हायला लागले, नवीन शेअर होय आत्ता द्यायला लागले. सभासद बनवण्याच्या मागचे दोन उद्देश प्रामुख्याने असतात की त्यांचा ऊस हा तुम्हाला राखीव स्वरूपी मिळतो आणि दोन तुम्हाला खेळतं भांडवल उपलब्ध करून देतात. ते आत्ताच्या निवडणुकीच्या यादीमध्ये आपण तपासून बघितलं तर 8 ते 9 हजार सभासद असे आहेत जे मयत आहेत, त्यांचे शेअर ट्रान्सफर झाले नाही. आणि कधीपासून आहे मला वाटतं शेवटचे मयत शेअर ट्रान्सफर पक्षपातीपणा न करता मी केले होते. आता होत आहेत परंतु तोंड बघून. सेक्शन 25 सहकार चळवळीचा म्हणतो की जो जो येतो त्याला त्याला तुम्ही सामील करून घेतलं पाहिजे. हीच लोकशाही पाहिजे आम्हाला. त्यामुळे या पुढच्या 5 वर्षांमध्ये हे जे 9,000 लोक आहेत, काही लोकांच्या घरामध्ये वादविवाद असतात, म्हणजे मी ते स्वीकारतो की दोन भावंड शेअरवरनं भांडत असले तर काय आपण काही करू शकत नाही. पण जे वादग्रस्त नाही ते सगळे शेअर ट्रान्सफर होणं गरजेचं आहे. बरेच सारे सभासद आताच्या काळात असे आहेत की वयस्कर झाले तर त्यांच्या नावाने ऊस सुद्धा येत नाही. 97वी घटना दुरुस्ती झाली, त्याचा पुढे बुजगावलं ठेवण्यात आलं आणि बरेच सारे सभासद असे झालेले आहेत ज्यांच्या नावावर आज सुद्धा जमिनी नाही. त्यांची फेरछाननी होली पाहिजे. उगीच फुकटची साखर मिळते म्हणून सभासद होण्याचा काही अर्थ नाहीये. मत द्यायचा हा एकच अधिकार नसतो. कारखान्याला ऊस पुरवणं आणि कारखान्याच्या कामकाजामध्ये सहभागी होणं हा सुद्धा शेतकऱ्याच्या सभासदाचा अधिकार आणि जबाबदारी असते. त्रिस्तरीय बियाणं योजना होण्याची गरज आहे, माती परीक्षण होण्याची गरज आहे, ठिबक सिंचनावर जाण्याची गरज आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होण्याची गरज आहे, मल्टी न्यूट्रिएंट मायक्रो न्यूट्रिएंट आपल्या कारखान्याच्या कृषी कॉलेजवर आपण निर्माण करतो, बाहेर आमच्या VSI मध्ये निर्माण होणार आहे. लागवडी महाग झाल्या, त्या न परवडण्याजोग्या झाल्या, त्याला पर्याय शोधला पाहिजे. साखर कारखानदारी जरी आपण म्हणत असलो तरी मित्रांनो ही साखर कारखानदारी राहिलेली नाही, ही ऊस प्रक्रिया कारखानदारी आहे. 2010 साली मी आपल्या पुढे बोलत असताना म्हणालो ही ऊर्जा कारखानदारी, कारण त्यावेळेस मिथेन, सहवीज निर्मिती आणि शरीरासाठी पोषण म्हणून साखर, इतर रस्त्यावरच्या आमच्या मित्रांना पोषण म्हणून अल्कोहोल एवढी मर्यादित होती. पण आता ही केमिकल मध्ये जायला लागली. कंप्रेस बायोगॅस कारखाने करू शकतात, राखेतनं पोटॅश काढून लागवड स्वस्त करू शकतात, ऑक्सिडेट्स, फॉल्फ्युरॉल, मेन, झायलिटॉल, अगदी विमानं उडवण्यासाठी सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. आयसोमाल्टिडोज, मायक्रोप्रोटीन, लिग्निन, आयसोब्युटॅनॉल, पॉलिलॅक्टिक ऍसिड आणि अशा असंख्य उद्योगांमध्ये कारखानदारीने आता शिरल्याशिवाय तुम्हाला तो 4,000 रुपयाची शेतकऱ्याची अपेक्षा पूर्ण करता येणार नाही. हे जे मी तुम्हाला नावं दिले या प्रत्येक केमिकलला 2,500 ते 3,000 रुपये किलोला प्राप्त होण्यासारखे. पण ते विकासाचा दृष्टिकोन घ्यायचा, नवीन प्रोजेक्टचा दृष्टिकोन करायचा, शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर टाकायची, तितक्या नवीन रोजगार निर्माण करायची, ही भूमिका आपल्या कारखान्यामध्ये मागे राहिली. कारण आपण आपसामध्ये राजकारण आणि सत्तेचं राजकारण करत बसलो. ते थांबवून आता आपल्याला या नवीन पर्वाकडे पाऊल उचलायचं आहे. काही प्रचाराचे मुद्दे आहेत जे हास्यास्पद आहेत. हास्यास्पद कारण कारखान्याच्या उद्योगाबद्दल, चालनाबद्दल काहीच विचार केला जात नाही. म्हणून आम्ही रयत संघर्ष मंचाचे कार्यकर्ते एकत्र बसून साधारणतः आढावा घ्यायला लागलो की आमच्या पुढे जे 2 पॅनल ह्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत त्यापैकी कुठला स्वीकारावा. नेतृत्व देण्याची क्षमता, त्यासाठी आपल्याला बघितलं पाहिजे की नेता कोण आहे,
त्याची प्रवृत्ती काय, त्याची प्रकृती कशी. कारखानदारी चालवणं हे फक्त बौद्धिक आणि प्रशासकीय काम नव्हे, शारीरिक कष्ट खूप लागतात. क्रशिंग पासून तर वर पॅन आणि साखर निर्मितीपर्यंत जायचं झालं तर वर खाली हिशोब लावला तर दिवसाला 7 ते 8 किलोमीटर चालण्याची ताकद लागते. त्या घाणीतनं, त्या कचऱ्यातनं, त्या धुळीतनं चालण्याची दानत लागते. त्या कष्ट करून घाम गाळणाऱ्या तुमच्या कामगाराच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवण्याची इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती त्यातल्या त्यात नेतृत्व देणाऱ्या कोण लोकांकडे आहे याचा आम्ही विचार केलाय. कारखाना चालवायला अनुभव लागतो. 5 वर्ष मी चेअरमन होतो, पण चेअरमन बनायच्या अगोदर 10 वर्ष भाऊंनी आम्हाला ट्रेनिंग दिलं होतं. मग आमच्यामध्ये ती क्षमता आहे. आज मदनदादांबरोबर काम केलेले काही लोक आहेत, सुरेश बाबांबरोबर केलेले काही लोक आहेत, माझ्याबरोबर काम केलेले काही लोक आहेत. ह्या लोकांच्या पुढ्यामध्ये 15 आणि 20 वर्ष कारखाना चालवण्याचा अनुभव आहे विभिन्न नेत्यांच्या हाताखाली. आणि दुसऱ्या पार्टीमध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे, तो सुद्धा स्वतःचा अनुभव नाही. तुमच्या भावकीमधला एक आमचा मित्र होता, तोच कारखाना चालवत बसला होता. त्याचा अनुभव आम्ही जमण्यात धरत नाही. कारखानदारी बद्दलची माहिती लागते. कारखानदारी बद्दलची माहिती म्हणजे फायब्रायझर काय असतो, वॉटर इमायबिंग काय असतं, किती टक्के ते लावलं पाहिजे, बगॅस वेस्टेज कुठे होतं, ही सगळी माहिती कोणाकडे असेल याचा विचार आम्ही केला. आर्थिक शिस्त लागते. शासनाशी समन्वय लागतो. कारण शासनाकडनं आता इरिगेशनचा प्रश्न सोडवायचा झाला तर मायबाप शासनच उतरलं तर इरिगेशनचे प्रश्न सुटतील. कारण एकदा कर्जमाफी मिळाली होती, ती मी मिळवली होती, पण आजच्या नंतरचे ते चेअरमन आले त्यांनी ती उचललीच नाही. शेतकरी त्याचं हित जर लक्ष असलं तर ते पैसे वाया का गेले याचा विचार आम्ही केला पाहिजे. इतर संस्था ज्या अडचणीत आलेल्या आहेत त्यांना सोडवण्यासाठी सुद्धा पावलं उचलले पाहिजे. 2 संस्थेचे नाव मी घेऊ शकतो. मी सदस्य आहे दोन्ही संस्थेचा. कृषी उद्योग संघ आज अडचणीत आहे. एक पेट्रोल पंप सोडला तर काही चालत नाही, पण तोडणी वाहतुकीचा संघ म्हणून कृषी उद्योग संघाकडे जबाबदारी दिली तर तो पुनर्जीवित होईल आणि ITI झालेले त्याच्यामध्ये 50 ते 100 लोक कामाला लागतील. तशीच आमची यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था आहे. निव्वळ राजकारणामुळे ती बुडीत खात्यात गेली. कारखान्याचा पाठबळ होतं तोपर्यंत 30-40 लाख रुपये दरवर्षी नफा करणारी संस्था निव्वळ राजकीय द्वेषातनं आणि अपरिपक्व बुद्धीचे विरोधक निवडून आल्यानंतर रिकव्हरी बंद करून टाकणं आणि बुडीत खात्यात जमा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या नादामध्ये एक चांगली शेतकऱ्याला पैसा पुरवठा करणारी, वित्त पुरवठा करणारी, पत वाढवून देणारी संस्था बुडीत खात्यात जमा झालेली आहे. आज लिक्विडेशन मध्ये निघेल. तिला सुद्धा मदत करून जर आपण रिकव्हरीला मदत केली तर संस्था तर लिक्विडेशन मध्येच आहे, पण जे ठेवीदार त्याच्यामध्ये अडकले त्यांची सुटका आपल्याला करता येईल. आमची अपेक्षा आहे की ती इथून पुढच्या काळामध्ये होईल. कोर्ट कचेऱ्या चालू आहेत. कोर्ट कचेरीबद्दल माहिती म्हणजे मी स्वतःला विद्वान समजतो, पण मी कबूल केलं होतं रक्षा विसर्जनाला गेल्यानंतर की कोर्ट कचेरीची पायरी चढायला माझ्या बाने मला कधी शिकवलं नाही. माझ्या चुलत्यांनी मला त्याच्यात पारंगत करून ठेवली. कोर्ट कचेरीच्या खूप केसेस आहेत कृष्णेच्या. कृष्णा तसा सोपा नाही चालवायला, अडचणीत आहे. हे खांदे पालट करता करता अनेक केसेस आहेत त्याच्यावर. विशेषतः तोडणी वाहतूकदारांच्या नावावर उचललेले पैसे हे धड तोडणी वाहतुकीला गेले नाहीत, धड कारखान्याला मिळाले नाहीत, मध्येच कुठे गायब झाले
असे सुमारे 60 कोटीचं एक प्रकरण आहे, जे व्याजासकट आज 100 कोटीवर गेलं असेल. हे राष्ट्रीयकृत बँकेचं आहे. त्यामुळे त्यातनं 83-85 थांबवता येते शासनातल्या मंत्र्याला हाताशी धरून. तसं हे थांबवता येणार नाही. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीचं उल्लंघन झालेलं आहे. विक्रीचं माहिती पाहिजे. पायाभूत सुविधा कारखाना चालवायला लागतात. कारखाना आता स्वतंत्र राहिलेला नाही. त्याला बाहेरनं चालवण्याची यंत्रणा लागते, लोकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा लागते, प्रशिक्षण करण्याची यंत्रणा लागते, प्रबोधन